नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवरची माहिती आमच्यापर्यंत येत असते. तुमच्यातलेही अनेक जण आम्हाला अशा प्रकारची माहिती पुरवत असतात किंवा देत असतात. त्यातलीच ही एक अतिशय इंटरेस्टिंग माहिती आहे. ती अशी आहे की आपल्या मोबाईल चार्जरमुळे विजेचा अपव्यय होतो. म्हणजे काय? मोबाईल चार्ज झाल्यानंतर सुद्धा आपण विजेचं बटन तसंच चालू ठेवतो आणि त्यातून विजेचा अपव्यय होतो. आणि त्यातूनच मंडळी, ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार ह्यामधून 22 कोटी युनिट वीज वाया जाते. इतक्या विजेमध्ये 22 लाख विजेचे बल्ब 100 तास जळू शकतात आणि याची किंमत 150 ते 220 कोटी रुपये इतकी होते. आपल्या देशामध्ये सुमारे 60 कोटी मोबाईल धारक आहेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मोबाईल चार्ज झाल्यानंतर विजेचं बटन बंद करायला पाहिजे. विजेचा अपव्यय आपण टाळायला पाहिजे. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला नक्की आवडेल. अतिशय उद्बोधक असाच आपला आजचा विषय आहे. मुळात अत्यंत जिव्हाळ्याच्या ह्या विषयाकडे आपण सगळेजण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अर्थात आपलं रोजचं जगणं इतकं धकाधकीचं, कष्टाचं झालेलं आहे की इतर बाबींकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो. त्यातूनही महानगरांमध्ये राहणाऱ्यांचं जगणं तर अतिशय कष्टाचं झालेलं आहे. रोज घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा सुखरूप घरी येण्याची शाश्वती महानगरांमध्ये अजिबात देता येत नाही. याचं एक उदाहरण घेऊया. आपण पुण्यातलं उदाहरण घेऊया. म्हणजे कात्रजला राहणाऱ्याला रोज हिंजवडीला जायला लागतं किंवा कोथरूडवाल्याला चाकणला जायला लागतं म्हणा, किंवा हडपसरला जायला लागतं. त्यामध्ये प्रचंड गर्दी असते, वाहतुकीची कोंडी असते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असतो, बऱ्याच गोष्टी असतात. हे सगळं आपण करत असताना आपल्या शहराचं नियोजन योग्य आहे का, हा विचार आपण करतो का हो? तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये 100 लिव्हेबल सिटीज म्हणजे राहण्यायोग्य शहरांची एक यादी आहे. त्यामध्ये आपल्या भारत देशातलं एकही शहर नाही आहे. की माणूस राहतो म्हणजे की आपण नुसतंच म्हणतो की लिव्हेबल सिटीज, राहण्यायोग्य सिटीज, आणि जगाची आपली लोकसंख्या 17% आहे आणि दरवर्षी जगामध्ये 100 लिव्हेबल सिटीज, सगळ्यात चांगल्या सुखकारक असे आनंद देणाऱ्या शहरं किती आहेत तर त्याचा तो ग्राफ काढला जातो. गेले 20-25 वर्ष त्याच्यामध्ये एकही भारतीय शहर आलेलं नाही आहे लिव्हेबल सिटी. त्यामुळे आपण काहीच करू शकलेलं नाही आहेत. म्हणजे आपले कमीत कमी 17 तरी पाहिजे त्याच्यामध्ये, कारण 17% लोकसंख्या असेल. याचा अर्थ असा की नियोजन कुठेतरी भरकटलेलं आहे आणि नियोजन फक्त आरक्षणामध्ये अडकलेलं आहे. मंडळी, पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे सरांशी या बाबतीत आम्ही चर्चा केली आणि शहर नियोजनाच्या बाबतीमधल्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, कायदे असतील, नियम असतील, याविषयीची माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतली, जी आपण सगळ्यांनी सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज जगामध्ये जवळजवळ 3.5% जमीन ही शहराखाली आहे आणि पुढच्या 30-35 वर्षामध्ये ती 9.5% जाणार आहे. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा. त्यामुळे जमिनीचा किफायतशीर वापर व्हावा म्हणून तिथून हा एक FSI आणि TDR ही कन्सेप्ट निर्माण झाली. आणि त्याच्यासाठी मग इतर देशाचं उदाहरण आपण देण्यापेक्षा भारताचं उदाहरण म्हणजे मग शहर विकास आराखडे तयार करायला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये 1966 साली प्रथम कायदा आला की MRTP ॲक्ट, महाराष्ट्र रिजनल डेव्हलपमेंट अधिनियम 1966 आला. त्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातलं बांधकाम कसं असावं, शहराचं नियोजन कसं असावं, याच्यात बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच शहराचं नियोजन होईल.
पण मंडळी, शहर नियोजन म्हणजे आरक्षण असाच आपला समज असतो, जो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे खरं म्हणजे की पहिल्याने जनतेने फोकस बदलला पाहिजे की नियोजन म्हणजे फक्त आरक्षणं नाहीत. आणि आरक्षणाकडे काय झालं मग, तर आरक्षणाच्यासाठी तिथे तो पैशाचा एक फे आहे की ते एक पैशाचं वलय आहे त्याच्या पाठीमागे. आता आरक्षणासाठी उदाहरण जर पुण्याचं द्यायचं झालं, त्यांनी आकडेवारी पब्लिश केली की मला माहिती नाही, पण मी मला मिळाली उदाहरण द्यायचं म्हणून, मुंबईची तशीच परिस्थिती असेल, तर पुण्याचे 2017चा जो आरक्षणाचा आराखडा आलेला आहे, 2017 ते 2037 असेल तो 20 वर्षाचा, तर त्याच्यामध्ये तुमचे गार्डन उद्यानं असतील किंवा रस्ते असतील किंवा तुमचे ओपन स्पेसेस असतील, या सगळ्यासाठी हॉस्पिटल्स असतील, जवळजवळ 1080 हेक्टर जमीन म्हणजे 2,500 एकर जमीन तुम्हाला खाजगी लोकांच्याकडून ती घ्यायची आहे आणि मग ती घेतल्यानंतर तिथे त्याचा विकास करायचा. मंडळी, शहर विकासामध्ये तिथल्या लोकल बॉडीज किंवा महानगरपालिका, नगरपालिका यांचा फार मोठा वाटा असतो. म्हणजे शहर विकासासाठी महानगरपालिकांना प्रचंड आर्थिक निधी लागत असतो. आता नुसती 2,500 एकर जरी जमीन घ्यायची म्हटली, तर त्याच्यामध्ये 10 कोटी जरी म्हटलं एका एकरला, ते जास्त किंमत असेल, तर मग किती 25,000 कोटी किती 25,000 कोटी रुपये लागणार आहेत. मग 25,000 कोटी पुणेकरांच्याकडे आहेत का, तर नाही आहेत. बरे 25,000 कोटी फक्त जमीन घेण्यासाठीच आहेत. मग त्याच्यावरती जे बांधकाम करायचं त्याच्यासाठी तर त्याच्या 90% जास्त पैसा लागणार आहे. जमिनीचा फक्त तुमचा 10%च असतो. तो पैसा कुठून येणार आहे, तो पुणेकराकडे आहे का, तर नाही आहे. मग त्याच्यामध्ये असं झालं की हे सगळं करताना हे जे आरक्षण जर घ्यायचे असतील, तर मग ते आरक्षण घेण्यासाठी पैसे न देता दुसरं काही करता येईल का, हे त्याच्यामध्ये कन्सेप्ट आला. शहरं प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि त्यासाठी बांधकामं करण्यासाठी जमिनी उपलब्ध नाही आहेत. त्यातून जमिनींवरती बांधकामं करण्यासाठी काही नियम किंवा कायदे सुद्धा आहेत. FSI म्हणजे तळपृष्ठ निर्देशांक. मंडळी, FSI हा शब्द आपण सतत ऐकत असतो, वापरतही असतो, आणि म्हणूनच FSI म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. FSI हे एक आपण ऐकलं तळपृष्ठ निर्देशांक मराठीमध्ये, पण अलीकडे आपण मराठीत FSIच म्हणतो. तर तो तळपृष्ठ निर्देशांक काय झाला की मग एखादं शहर, आता पुणे असेल किंवा मुंबई असेल, जमीन तितकीच आहे पण लोक येत आहे आणि त्यांना अर्थात येण्याच्या थोड्याफार संधी आहेत. त्यामुळे आपण त्यांना थांबवू शकत नाही लोंढे, आणि थांबवलं नाही पाहिजे, कारण नैसर्गिक प्रक्रिया आहे ती. त्यामुळे त्यांना जर तिथेच राहण्याची आणि व्यवसायाची संधी द्यायची असेल, तर मग तिथेच काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. मग पूर्वी कसं होतं की तुमचा 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल, तुम्हाला 1000 स्क्वेअर फूट बांधकाम करता येतं. असं समजा आपण थोडं काळ चालू, ते वेगवेगळं असेल, काही ठिकाणी 50 आहे. पण नंतर मग आता काय झालं की ते 1000 स्क्वेअर फूट काही उपयोगाचं नाही आहे. मग सध्या जो महाराष्ट्रासाठी त्यांनी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन आलेलं, UDCPR त्याला म्हणतात, आलेलं आहे, ते सगळीकडे लागू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे की बेसिक जो तुम्हाला बांधकाम करायचं ते 1.10 म्हणजे 1000 जर असेल तर तुम्हाला 1100 तिथे बांधकाम करता येईल. हे तुमचं बेसिक झालं. तिथे तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही प्लॅन टाकला, मार्जिन वगैरे सोडले तर ते होतं. मंडळी, हा बेसिक FSIचा नियम आहे, पण त्याचबरोबर प्रीमियम FSI म्हणजे काय तेही जाणून घ्या. पण मग आता आपण वरती जाऊ शकत नाही, कारण जमीन लिमिटेड आहे. मग त्यांनी असे 2 कन्सेप्ट आणले त्याच्यामध्ये की तुम्हाला आम्ही ॲडिशनल FSI देऊ. ॲडिशनल FSI देताना आम्ही त्याच्यासाठी मग तुमच्याकडून आम्ही काही प्रीमियम घेऊ, पैसे घेऊ त्या FSIचे. त्याला प्रीमियम FSI म्हणतात. हे कुठून येतो, तर काही नाही, महापालिकेने ठरवायचं की यांना प्रीमियम FSI द्यायचा, डेव्हलपमेंट रेग्युलेशन करायचे, झाला. मग तो किती 35% द्यायचा का 20% द्यायचा, म्हणजे तुम्हाला 1000 फूट बांधकाम याच्यावरती तुम्हाला अजून 350 फूट बांधकाम तुम्ही जास्त करू शकता, कारण तुम्ही पैसे देऊन ते विकत घेणार कॉर्पोरेशनकडून, कॉर्पोरेशन ते पैसे घेणार. तुमच्या लक्षात आलं का, प्रीमियम FSI हा पूर्णपणे त्या महानगरपालिकांच्या हातात असतो. उपलब्ध जमिनींमध्ये अधिक बांधकाम व्हावं यासाठी ही संकल्पना आणण्यात आली आहे. मंडळी, प्रचंड वेगानं शहरांकडे येणाऱ्या लोंढ्यांसाठी प्रत्येक यंत्रणेला खूप कसरत करावी लागते. त्याच अनुषंगाने TDR ही संकल्पना काय आहे तेही समजून घेऊया. TDRचे 2 कन्सेप्ट आहेत. तो MRTP कायद्याखाली TDR देण्याची प्रोव्हिजन केलेली आहे कलम 126 प्रमाणे. ते असं आहे की तुम्हाला जर एखादी जमीन आरक्षणासाठी कॉर्पोरेशनला घ्यायची असेल किंवा नगरपालिकेला घ्यायची असेल किंवा नगर परिषदेला घ्यायची असेल, ते सगळ्यांसाठी त्यांनी दिलेलं आहे, तर तुम्ही
त्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत असं आपण धरून चाललं, तुम्ही पैशाने तर घेऊ शकता, लँड ॲक्विशन करून संपादन करून ते घेऊ शकता, ती तरतूद आहेच आहे. पण तसं जर नसेल तर तुम्ही त्यांना TDR द्या. TDR म्हणजे काय? ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स, म्हणजे हस्तांतरणीय तुमचे विकासन हक्क. हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच TDR, जमिनीच्या विकासासाठी असलेला एक अधिकार. हा अधिकार प्रमाणपत्रांच्या स्वरूपामध्ये विकासकांना किंवा इतर व्यक्तींना विकता येतो. ज्या व्यक्तीला हा अधिकार मिळतो ना, तो अधिकार वापरून ती व्यक्ती अधिक बांधकाम करू शकते आणि TDR विकून मूळ जमीन मालकाला आर्थिक मोबदला मिळत असतो. आता जसं आपण प्रीमियम FSI म्हटला तसंच हा TDR आहे. आता तुमचे उदाहरणार्थ की एका हॉस्पिटलसाठी एका मालकाची 1 एकर जमीन घ्यायची, म्हणजे 40,000 स्क्वेअर फूट जमीन घ्यायची आहे, तर त्याला 40,000 स्क्वेअर फुटाला तेवढं पैसे द्यावे लागणार आहेत खरेदी करायला. कॉर्पोरेशनकडे पैसे नाही आहेत. मग ते काय करणार की तुम्हाला 40,000 स्क्वेअर फुटाचे शेअर सर्टिफिकेटसारखे सर्टिफिकेट देणार, त्याला TDR सर्टिफिकेट म्हणतात. आता ते TDR सर्टिफिकेट मी घेणार, मालक घेणार, आणि मग एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला त्याचा प्रीमियम FSI घेऊन तिथे परत ॲडिशनल तो जर बांधकाम करू शकत असेल TDRचा, तर तो घेऊन तो तिथे ते वापरणार आणि मग त्या बांधकाम जमीन मालकी त्याला पैसे मिळणार. यामध्ये ही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे तुम्ही 3 पट बांधकाम करू शकता. आता हे पैसे मिळाल्यानंतर मी देण्याची व्यवस्था काय आहे, म्हणजे याच्यामध्ये तरतूद काय केलेली आहे की तुम्ही तुमचा बेसिक FSI, मूळ FSI, प्रीमियम FSI आणि TDR त्याच्यावरती लोड करायचं. आणि किती असावं, तर ते UDCAवर प्रमाणे सर्वांप्रमाणे 3 पट तुम्हाला तिथे बांधकाम करता येतं काही प्लॉटला. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन आहेत की 9 मीटरच्या रस्त्याला किती FSI असू शकेल, 9 ते 18 किती, 18 ते 30 किती, असं ते दिलेलं आहे. त्याचं टॅब्युलर फॉर्म दिलेलं आहे आणि ते थोडं साधारणपणे की मुद्दामून किचकट केलेलं असतं. फक्त आर्किटेक्टलाच समजावं किंवा तुमच्या त्या डेव्हलपरलाही समजू नये. मी तर या मताचा आहे की डेव्हलपर जो असतो किंवा मालक असतो त्याच्या बायकोलाही गृहिणीलाही समजावं, इतकं सोपं पाहिजे ते. पण ते किचकट केलेलं आहे. आता ते किचकट करायचे कारणं आहेत वगैरे, ते वेगळे, तो विषय वेगळा आहे. पण मग ते तुम्हाला प्रीमियम FSI आणि TDR, मग तुम्ही TDR तिथे लोड करता आणि जो जागा मालक असतो त्याला पैसेही मिळतात कॅशमध्ये. आता हे झाला एक तुमचा आरक्षणाचा TDR. शहर वाढल्यानंतर झोपडपट्टी आलीच, तेव्हा मंडळी या झोपडपट्टीसाठी सुद्धा TDR दिला जातो. याचबरोबर शहरामध्ये झोपडपट्ट्या आलेल्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्याचं त्यांना घरं देण्यासाठी किंवा झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन करण्यासाठी मग शासनाकडे आता पैसा नाही. मग त्यांनी एक नवीन स्कीम काढली की जो कोणी विकासक येईल, खाजगी विकासक, त्यांनी जर आणि ह्या सगळ्या झोपडपट्ट्या शासकीय किंवा महापालिकेच्या जमिनीवरती असतील किंवा काही खाजगी जमिनीवरती पण आहेत, त्याची तरतूद ढोबळमानाने आहेत. खूप वेगळ्या तरतूद आहेत. मी ढोबळमानाने सांगतो की समजा त्या झोपडपट्ट्या तिथे असतील तर एखाद्या विकासकाने त्याच जागेवरती त्या झोपडपट्टीधारकांना 370 किंवा 250 स्क्वेअर फूट जे काही असेल त्याप्रमाणे फुकटात घरं बांधून द्यायची. त्याच्या अगेन्स्ट त्याला ज्या प्लॉट साईजच्या 2.5 पट FSI मिळेल, तो TDR म्हणतात त्याला, झोपडपट्टीचा TDR म्हणतात. झोपडपट्टीचा हा TDR असतो ना, तो विकून हा बांधकाम व्यावसायिक घरं बांधतो आणि ती त्या झोपडपट्टीवासियांना देतो आणि उरलेला जो प्लॉट असतो ना, त्याच्यावरती बांधकाम करून ते बांधकाम तो विकू शकतो. तो TDRमध्ये मग तो काय करेल की तो TDR विकेल आणि त्याच्यातून जो पैसा येईल तो या झोपडपट्टीधारकांना फुकटात घर बांधून देईल आणि उर्वरित प्लॉट जो राहील त्याच्यामध्ये तो आणखी बांधकाम करेल आणि तो बाजारामध्ये विकेल. आता हा जो TDR आहे तो सुद्धा इतर कोणाला सुद्धा वापरता येतो, तो सुद्धा मार्केटमध्ये जाऊन तो विकू शकेल. एकंदरीतच TDR म्हणजे एक शेअर सर्टिफिकेट आहे की माझ्या जमिनीच्या अगेन्स्ट मला पैशाच्या स्वरूपाच्या ऐवजी मला ते शेअर सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि मी तो ट्रेड करू शकतो, विकू शकतो. TDR कशाला द्यायचा आणि कशाला नाही या बाबतीतही नियम आहेत. आपल्याकडे झोन नावाचं सिस्टीम आहे की झोनिंग असतं. आता कशाला TDR द्यायचा आणि कशाला द्यायचा नाही, उदाहरण तुम्हाला द्यायचं सांगायचं झालं तर आपल्याकडे शहरामध्ये काही खाणी तयार झाल्या आणि त्या खाणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन त्यातलं खनिज म्हणजे गौण खनिज, मुरूम वगैरे घेऊन गेले. खूप पैसा कमवला त्या लोकांनी त्यावेळेस आणि तिथे आता पाणी साचलेलं आहे. आता पाणी साचलं म्हणजे ती वॉटर बॉडी झाली आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये वॉटर बॉडीला FSI नसतो, ती वॉटर बॉडीच आहे.
मंडळी, TDR देण्यामध्ये आता नवीन नियम आलेले आहेत. या नियमांची जर का काटेकोर अंमलबजावणी झाली ना तर त्या महानगरपालिकांची आर्थिक बचतही होऊ शकते. त्यामुळे हा जो विषय आहे की TDRची गरज आहे का, तर आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला जर जमिनी घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढे साधन संपत्ती नाही आहे, पैसे नाही आहेत. पण ते देताना जे काही घडतं ते व्यवस्थित घडलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आता नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनप्रमाणे तुमची 1 एकरपेक्षा जर मोठा प्लॉट असेल डेव्हलप करायला तर तिथे 5% ॲम्युनिटी स्पेस सोडावीच लागते. हां, आणि मग जसं वाढत जातं ते की 10% ते जातं. तो सुद्धा रिझर्वेशन्स आहे, तो सुद्धा तुम्हाला फ्री मिळतो कॉर्पोरेशनला. तो फ्री मिळाल्यानंतर तुम्ही तिथे इस्पितळं करू शकता, तिथे शाळा करू शकता, तुम्ही इतर ॲम्युनिटी करू शकता. पण तसं होत नाही. मग त्याचा आराखडा आयुक्तांनी करायचा असतो की त्या भागामध्ये असे 5% किंवा 10%चे किती क्षेत्र येणार आहे, त्या क्षेत्रावरती तिथे ॲम्युनिटी करायची. त्यामुळे तुम्हाला आरक्षणाच्या जागा तशाही कमी लागतील मग ह्याच्यामध्ये आणि TDR कमी लागेल. पण तसं होत नाही. शहर विकासासाठी जे आरक्षण टाकण्यात येतं ना त्यालाही विशिष्ट मुदत असते. आता याची प्रक्रिया अशी आहे की तुम्हाला एखादं आरक्षण केलं तर ते 20 वर्ष ते आरक्षण राहतं. कारण डेव्हलपमेंट प्लॅनच तुमचा 20 वर्षाचा आहे. पण कायद्यात अशी तरतूद आहे की मी किती दिवस वाट बघायची, मी जागा मालक म्हणून किती दिवस वाट बघायची. खरं म्हणजे की 2 प्लॅन पिरियड जाऊन काही जागा आलेली नाही आहेत. म्हणजे 1987 पासून ते 2007पर्यंत आणि त्यानंतरही ते ॲक्वायर केलेलं नाही आहे. म्हणजे 20, 30 वर्ष ते 40 वर्ष ते सुद्धा राहिलेले असतात, आरक्षण टाकलेलं असतं आणि तो माणूस काहीच करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये अशी एक तरतूद आहे कायद्यामध्ये की 10 वर्षानंतर, म्हणजे 10 वर्ष काहीच करायचं नाही, 10 वर्षानंतर जर कॉर्पोरेशनने जागा घेतली तर मी नोटीस देऊ शकतो की तुम्ही घेणार आहात की नाही. नसेल घेणार तर मला ती माझी सोडून द्यावं आरक्षण आणि ते आरक्षण लॅप्स होतं. ही पण त्याच्यामध्ये तरतूद आहे. एकदा एखाद्या जमिनीवरती आरक्षण टाकलं, त्याचा TDR दिला की त्या जमिनीची मालकी त्या महानगरपालिकांकडे असते. तुमचा 20 वर्ष तो आरक्षण तिथे असतं. पण ज्या दिवशी तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला त्या दिवशीसुद्धा तुम्हाला TDR मिळू शकतो. TDR मिळाला की त्या जमिनीची मालकी ही महापालिकेची होती. महापालिकेची मालकी झाल्यानंतर मग तुम्हाला परत TDR मिळायचा प्रश्नच नाही. तुमच्याकडे TDR होतो, तुम्ही आज विका किंवा 10 वर्षांनी विका किंवा तुमच्याकडे ठेवायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण काही ठिकाणी असं होतं, एखाद्या जागेचं संपादन झालेलं आहे पूर्वी, रेग्युलर पैसे दिले जागा मालकाला, पण काही अधिकारी इतके प्रगल्भ असतात की त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा TDR देतात. मंडळी, TDRचाही बाजार असतो असं महेश झगडे सरांचं म्हणणं आहे. हा जो जागा मालक असतात ते काही जास्त दिवस थांबत नाहीत, कारण त्यांना याची गरज असते. मग ते काय करतात, एखाद्या विकासकाला ज्याच्याकडे पैसा आहे त्याला त्याचे राईट्स विकून टाकतात आणि तो राईट्स घेतो आणि मग तो बाजारामध्ये तो कधीतरी आणतो. ते आणताना आणखी एक मोठं असं हे घडतं की आता बाजारात TDR आहे आणि खूप जर त्याचा सप्लाय झाला तर मग त्याच्या किमती कमी होतात ह्याच्या, आणि मागणी कमी असेल आणि सप्लाय जास्त असेल तर त्यामुळे मग काही वेळेस ती जी यंत्रणा असते तो TDR देण्याचंच थांबवते. कारण त्या लोकांचा फायदा व्हावा म्हणून की बाजारामध्ये शॉर्टेज व्हावं, आणि ते शॉर्टेज जर झालं तर मग त्यांना प्रीमियम मिळतो आणि म्हणून मग तिथे ते अशी प्रकरणं करीत नाहीत. आणि असे प्रकरणं जर करायचे झाले तर मग काहीतरी दुसरं काही घडतं. त्याच्यामध्ये काय घडतं हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही, ते जे घडतं ही खरं म्हणजे की मोठी त्याच्यामधली एक हे आहे, चुकीची पद्धत आहे. मुळात शहर विकासासाठी एक विशिष्ट अग्रक्रम असतो आणि मग त्या अनुषंगानं जमिनी अधिग्रहित करण्यात येतात. आता जागेची गरज आणि TDR इश्यू होण्याचं, सर्टिफिकेट होण्याचं याच्यामध्ये काहीही तसं हे नाही, कनेक्ट राहिलेलं नाही आहे. एखादा समजा आपण एखादा हॉस्पिटलसाठी जागा घेतली आणि हॉस्पिटल अजून 10 वर्ष 20 वर्ष जरी बांधलं नाही आहे तर जागा तशीच असते, कारण त्याची तिथे अडचण आहे, पैसा नाही आहे किंवा तिथे गरज नाही आहे. त्याच्यासाठी प्रायोरिटी ठरवली पाहिजे की आम्ही या वर्षामध्ये कुठले आरक्षणं डेव्हलप करण्यासाठी महापालिकेकडे पैसा आहे, नियोजन आहे आणि तयारी आहे. हां, ते झाल्यानंतर मग त्या जागा घेतल्या पाहिजेत. तसं होत नाही. खरं म्हणजे ते प्रायोरिटीने केलं पाहिजे. या आरक्षणाबाबतीतल्या प्रक्रिया करत असताना ग्रामीण ग्राहक आणि शहरी ग्राहक यांना यंत्रणेकडून वेगवेगळे अनुभव येतात असं महेश झगडे सरांचं निरीक्षण आहे.
जर ग्रामीण भागातले प्रकल्प असतील, उदाहरणार्थ तुमची धरणं असतील किंवा रस्ते असतील किंवा इतर कारणासाठी शासनाने जागा संपादन करायची असेल, एक उपजिल्हाधिकारी असतो, त्याला भूसंपादन अधिकारी म्हणतात. ही पद्धत ब्रिटिशापासून आहे. आणि तो जातो, तो सगळे कागदपत्र गोळा करतो, शेतकऱ्यांच्या सातबारे अमुक तमुक नोटीस देतो, हे करतो, मोजणी तोच करतो, सगळा खर्च तो करतो, कागदपत्र गोळा करतो आणि मग तो पैसे त्यांना देतो. इथं नेमकं उलट आहे. मी जावा आम्हाला म्हटल्यानंतर मला जमिनीची मोजणी करायची आहे, मला जमिनीचा सातबारा काढायचा आहे किंवा प्रॉपर्टी कार्ड काढायचं आहे, ती सगळी प्रक्रिया करायची आहे आणि मग तिथे मला कंपाऊंड टाकायचं आहे माझ्या हद्दीत त्याच्यामध्ये माझ्या खर्चाने आणि त्यांना सांगायचं की तुम्ही मला आता TDR द्या. ते फार मोठे जिकिरीचं काम आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ही जमिनींची आवश्यकता असते आणि त्यासाठीही TDR देण्यात येतो. की पुणे शहराचं किंवा कुठल्याही शहराचं रस्ते रुंदीकरण तिथे किती घेतला पब्लिकला कोणी सांगतच नाही आहे की रस्ते वाईडन करण्यासाठी जो TDR गेला आहे का, बरं गेला असेल तर मग ते रस्ता तिथे वाईड झाला की नाही, त्याचं रुंदीकरण झालं की नाही, याचं कोणालाही डिस्कनेक्ट नाही आहे. त्यामुळे TDR हे असं एक मिस्ट्री टाईप असतं, त्याला पब्लिक काही असं हे नाही आहे, व्हिजिबिलिटी नाही आहे. शहर विकास नियोजनामध्ये एक प्रकारची क्रिएटिव्हिटी असावी असं महेश झगडे सरांचं म्हणणं आहे. जसं पंडित जवाहरलाल नेहरूने या देशाचा पंचवार्षिक प्लॅन बनण्याचं स्वतः डिक्टेशन दिलं होतं की मला देशाचं काय करायचं आहे, तसं आयुक्तांनी सुद्धा करायला पाहिजे की माझा प्लॅन कसा. मी सुरू केला होता, मी याच्यावरती बैठका सुरू केल्या होत्या की मला पुणे शहर कसं पाहिजे ते. आणि पुण्यातील कंजेस्टेड एरियामध्ये सुद्धा की जो प्लॉट असं 2 रस्त्यांनी असा विभाग होतो, एकच प्लॉट धरायचा आणि त्याची डेव्हलपमेंट करायची. म्हणजे रस्ते पुणे कंजेस्टेड एरियामधले सुद्धा जिथे आपण आता बसलेलो आहोत तिथे सुद्धा वाईड असे 18 मीटरचे 30 मीटरचे रस्ते होऊ शकतील अशा पद्धतीचा तो प्लॅन होता. आणि मी गेल्यानंतर ते थांबवलं परत. म्हणजे हे असं आहे की हे शक्य आहे. मंडळी, TDR FSI समजून घेत असताना DP हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजेच त्या शहराचा विकास आराखडा. हा विकास आराखडा प्रत्येक शहराला येणाऱ्या 20 वर्षांसाठी तयार करायचा असतो. या DPमुळे शहराच्या विकासाला प्रचंड चालना मिळत असते आणि म्हणूनच DP म्हणजे नेमकं काय, तो कसा तयार करण्यात येतो, त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, त्यातल्या आर्थिक बाबी काय आहेत, याविषयीची सविस्तर माहिती ह्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने FSI किंवा TDR याबाबतची सखोल माहिती देणारा आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता, त्या माहितीचा लाभ करून घेऊ शकता. आणि त्यासाठी यूट्यूबवरती आमची 2 चॅनल आहेत, जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे आणि लाईकही करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामीलही व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.